आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाम जोडीला, पद्मनाम जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाम जोडीला, पद्मनाम जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ, पद्मनाम जोडीला. संत दर्शने हा लाभ, पद्मनाम जोडीला. आज सेवेसाठी घेतलेला आपण संत तुकाराम जगद्गुरु यांचा संत किरणातील हा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग घेण्याच्या पाठीमागे एक कारण फार मोठं आहे. मी 1981 साली दुकानदार यांच्याकडून आम्ही मालचा स्वीकार केला. परंतु आमच्या जीवनामध्ये जे काय कायापालट करायचा होता त्या संतांनीच केला. आम्ही पूर्वी हबब नव्हतो, पण तो हबब आम्हाला संतांनी बनवलं. आज ह्या जागेवरती जे भाग्य आम्हाला मिळालं, त्या भाग्याच्या पाठीमागे एक दानशूर दाता आहे. तो दानशूर दाता म्हणजे आजरा तालुक्यातील शिल्पकार सरकार मंत्री अमृतराव संताजीराव देसाई, त्यांचे चिरंजीव देशीराव अमृतराव देसाई त्यांनी त्यांना आम्ही प्रेमानं बाळदादा म्हणतो. ते दादाच होते, मरेपर्यंत दादाच राहिले. त्यांनी ह्या देवळासाठी जागा विनामोह आम्हाला काही न घेता दिली. म्हणून पहिल्यांदा त्यांचा आम्हाला जयजयकार करायचा आणि मग आम्हाला पुढच्या आपल्याला निरोप का तर दाता कोण होतं. दान करण्यासाठी 3 गोष्टी माणसाला असाव्या लागतात. पहिल्यांदा जी वस्तू दान द्यावी लागते ती वस्तू त्याच्याकडे उपलब्ध असावी लागते. वस्तू उपलब्ध असली तरी त्याच्याकडे दातृत्व असावं लागते. आणि दातृत्व जरी असलं, उपलब्ध जरी असलं तरी स्वतंत्रपणा असावा लागतो. काय ते सप्त्याला 500 रुपये देऊ का, बायको काय म्हणते काय, मुलगा काय म्हणते काय, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य द्यायची इच्छा आहे. बरं आपल्याकडे पैसे नाहीत, मला सप्त्याला पैसे द्यायचे होते अशी इच्छा आहे, पण वस्तू उपलब्ध नाही. ह्या 3ही वस्तू आमच्या त्या देशीराव देसाई यांच्याकडे होत्या. म्हणून त्यांनी त्या उदाहरणाने दिलेली आहे. आणि जी आज आम्हाला सर्वांनी भाजी मिळालेला आहे पहिल्यांदा. आता आपण अभंगाचं निरूपण करत असताना इतर मी पहिल्यांदाच एक अभंगाचं निरूपण करत 2-3 ठिकाणी केलं. साळेगावला मला महादेव बुवाने उभा केलं होतं, चांदेवाडीला उभा केलं होतं, सुरगावला केलं होतं. संत समाज सर्व भावी आणि सर्व कमी त्या अभंगा. परंतु मला काय यावरची इच्छा झाली, त्या देवाच्या पांडुरंगाच्या समोर थोडीशी का असं सेवा आपली वेळी वाकडी करावी. म्हणून तुम्हा टाळकऱ्यांच्या साह्याने मी आज ही सेवा करत आहे. उजळले भाग्याचा अवघी चित्ता वारली, संत दर्शने हा लाभ. पद्मनाम जोडीला, पांडुरंगा करू प्रार्थना.
आपण सावी जवळी सेवेलागी सेवक पद्मनाम जोडीला उजळले भाग्याता. आता उजळले भाग्याता एक संत वाङ्मयाचं पहिले चरण या आत्माचं आहे. 3 शब्दच आहेत. उजळले भाग्याले आता. आता हा शब्द मानवी जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहे. संत वाङ्मयामध्ये तर आहेच, पण मानवी जीवनामध्ये आता आता या शब्दाला फार किंमत आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी सूक्ष्मपणाने काम नाही केलं, आता बघा किती वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ ह्या तिन्ही शब्दाचा मिलाप ह्या आता या शब्दातून घडलेला आहे. उठा जागे वारे आता काम लावणार आहे. जागी करता येतात मागे माणसं जागी असतात, पण झोपतच सोम घेऊन ही झोपली नसतात त्यांना जागा करता येते. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपण अज्ञानपणाने वागत असताना कुठल्याही अज्ञानपणाच्या गोष्टीला किती आपण प्रामाणिकपणे काही सांगायचं केलं तर ते ऐकत नाही. आपण जागा घ्यायचा प्रयत्न नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी उठा जागी वाऱ्याचा त्यासाठी आता या शब्दावरती खूप हे आहे. आता पावले सगळे आता कुठे झाले म्हण असे आता या शब्दावरती संत गात्यामध्ये तुकाराम गाथा कमीत कमी 95 अभंग आहेत.
आणि आताही शब्द तर शोधायला गेले तर खूपच आहे. म्हणून आता या शब्दाला फार महत्व असल्यामुळं आता हरी आता कोटे धावे धावी बन आता ह्या प्रमाणामध्ये आता या शब्दाचा तुकाराम महाराजांनी भक्ती करून 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 देवाचं ज्यावेळी चरण दर्शन झालं त्यावेळी आपला हात गेलेला आहे. त्यावेळी तुकाराम महाराजांचं समाधान झालेलं आहे. असा ह्या आता या शब्दाचा आता दुसरा एक आता तरी पुढे हाची उपदेश नका करून नाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. ज्यावेळी तुकारामच्या नजरेमध्ये आलं तुकाराम महाराजांच्या नजरेमध्ये आले की जनता कुठेतरी भरकटलेली आहे, अज्ञानपणानं वागत आहे, त्या लोकांना आपल्या परमार्थ मार्गावरती आणण्यासाठी सगळ्यांच्या पायावरती दंडवत घालून सांगितलेलं आहे की तुम्ही आयुष्याचा बाबांनो नाश करू नका, सगळ्यांच्या पाया माझे दंड आपुले ते चित्त सिद्ध करा आणि परमार्थ प्राप्तीसाठी जा. विठ्ठल नामासाठी कुठेही गोडी नाही. दिवे गोड तिला अक्षराचा रस अमृत जायचं तिथे पुढे. विठ्ठल नामाची गोडी फार मोठी आहे. त्या छंदामध्ये तुम्ही गेला तर त्याच्या गोडीचा रस तुम्हाला जातो. ब्रह्मरस गिरी काढा तेने पिढा वाढेल असे याचं प्रमाण आहे. आता उजळलेले हा शब्दाच्या वरती आपण उजळ हा शब्द स्वच्छतेचं प्रतीक आहे. निष्कलंक त्याच्यावरती कलंक कुठलाही नाही ना. तुकाराम महाराजांना बघा उजळलेले भाग्य आता पण आता या शब्दावरती निरूपण करायचं. आता उजळले म्हणजे आपण म्हणतो काय उजळ माताने फिरतो आहे, काय उजळ दिसतंय. उजळ हे सौंदर्याचं प्रतीक आहे, स्वच्छतेचं प्रतीक आहे. आता याच्यातलं थोडक्याचं सांगायचं म्हणजे उजळ आपण याच्यात रामायणामध्ये जाऊ. ज्यावेळी सीता लंकेवरून आली आणि जनक राजाच्या ह्याच्यामध्ये अयोध्येमध्ये फिरत आल्यानंतर राज्याभिषेक झाला, राम वगैरे असे झालेच असताना 6 महिन्याची सीता गरोदर होती, सगळं काय होतं. परंतु रामानं सतत काय म्हणाला की आपण आपल्या राज्यात काय चाललंय ते तरी बघायला जाऊया म्हणून जात असताना अशा एक 2 जाती आपल्या समाजामध्ये आहेत, एक धोबी आणि एक न्हावी. जर गावातली कुठली बातमी काढायची असेल तर आपण न्हाव्याजवळ जाऊन 5 मिनिटं बसायची. तुम्हाला सगळ्या गावच्या बातम्या लागतात धोब्याजवळ, कारण स्वतःची कपडे त्यांची घाण असतात पण दुसऱ्याची कपडे हा निंदकाचा असतंय. म्हणून तो राम असे फिरत फिरत जात असताना धोब्याच्या घरी भांडण चालू होतं नवरा बायकोंचं. चालूच असताना ती नवरा काय म्हणाला, मी काय रामासारखा नाही 6 महिने बायको दुसऱ्या वेळी ठेवून तुला नांदवायला. ते तेवढे शब्द रामाच्या कानावर पडल्यानंतर आपण आला. राम घरी आले आणि त्याने सीतेला वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात पाठवले. सीतेला काही कळलं नाही, परंतु ज्यावेळी वशिष्ठ गुरूंनी सांगितलं की सीतेची अग्निपरीक्षा झाली
अग्नीमध्ये त्यांना प्रवेश करावा लागला त्यावेळी सीतेला कसलाही कळत नाही. त्यावेळी सीता उजळून निघाली म्हणून उजळली. जे भाग्य आता तुकाराम महाराजांचं भाग्य आहे ते उजळले. त्या भाग्याला कसलाही बाधा नाही. आता भाग्याच्या नंतर कुठून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाम दुडला. आता तुकाराम महाराजांना चिंता होती का? चिंता कशाची नव्हती, पण इथं आता चिंता वाढली म्हणजे होती. वाढली या शब्दाचा मेली. अनेक चिंता होत्या की मेले, पण ही एक चिंता होती. ती चिंता कुठली? संत दर्शने हा लाभ. संतांचं दर्शन मला केव्हा होईल आणि पद्मनाभ मला केव्हा भेटेल याची चिंताच करा माझ्या नाती. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शने हा लाभ. आता भाग्यावरती बोलायला झालं तर भाग्याचे प्रकार दोन, संसारिक भाग्य आणि परमार्थिक भाग्य. दोन भाग्याचे प्रकार आहेत. संसारिक भाग्य म्हणजे थोडंसं सांगतो. मुलगा बॅरिस्टर झाला, माडी बांधली, घर बांधली, पोरं बाळ झाली, नातवाची लग्न केली आणि इस्टेट घेतली, हे संसारिक भाग्य. पण ह्याला परमार्थामध्ये भाग्य संत म्हणायला तयार नाही. कारण इथं प्रमाण आहे. धनपुत्र द्वारा जन हे भाग्य नवीन झालं. आपल्याला धन कितीही मिळालं तर धनाच्या पाठीमध्ये भागवताचे 15 असता गेल्या. चोरी, अविश्वास, भांडण असे बरेच प्रकार झालेले आहेत. त्या म्हणजे धन जेवढं आपल्याला असेल तेवढं धन आपल्याला टाकायचं. धन आपल्याला झोपू देत नाही. जो गरीब ऊसतोडी मजूर जसा झोपतोय तसा आपण उशाला पैसे घेऊन झोपू शकत नाही. चोर येतो काय घ्यायची, भाव पडून येतो काय घ्यायची, अविश्वास अशा या धनाच्या पाठीत. म्हणून धन हे भाग्य नाही. आता पुत्राच्या बाबतीत पुत्र बॅरिस्टर होईल, सगळं लागेल, कुठे जाईल, पण त्या पुत्राचे सुद्धा भाग्य मानायला तयार आहे. पत्नी, आता पत्नीच्या बाबतीत 5 लाखात सांगितले आहे. पत्नी सुशील असावी, ती भाग्यवान. चारित्र्यवान म्हणजे शील संपन्न असावी, सगळ्या शरीरानं सुख संपन्न असावे, असे म्हणजे 5 लाखात सांगितले. त्यावेळी ती भाग्यवान. पण जर शरीर पत्नी कर्कची भेटली तर एखाद्या वेळी भक्ती होऊ शकते आणि सुश्रूत भेटली तर आपण तो भक्ती पत्नीच्या मोठी रूप करतो. त्यामुळे परमार्थामध्ये पत्नीला सुद्धा भाग्य म्हटलेलं आहे. आता हे संसारिक भाग्य झालं. आता पारमार्थिक भाग्य सांगायचं झालं तर परमार्थिक भाग्य आपल्याला कुणाला भेटलं? एकनाथ महाराजांना भेटलं. संसारिक भाग्य आणि परमार्थिक भाग्य एकनाथ महाराजांना. संसारातली भाग्य होतं. एकनाथ महाराजांच्या घरी रोज 1000 माणसांची जेवण होत होती. त्याला परमार्थला आणि त्यांचा परमार्थी चालायचा आणि संसारिक चालायचा. काही जणांना संसाराचे भाग्य नाही, परमार्थाचे भाग्य. काय खाणे पिणे मजा घेणे ऐकणे, कुठला देवाला कोणाला ते लोक आहेत. आणि परमार्थाचं भाग्य तुकाराम आहे. आता तुका झाला ते कळस. हे कशामुळे कळ झाले? त्याने वैराग्य दिली. कारण त्याने एक प्रपंच रचना सवयी भोगणी जागेली, अनुतापाची वाई बुद्धी आली, वैराग्याची निष्ठा करून तुकाराम महाराजांजवळ संपूर्ण संपत्ती एवढीच भरपूर होती. शेतीवाडी होती, पण सर्वाचा त्याग करून आम्ही म्हणायचा एक व्यसन सोडतो. आपले व्यसन मिळत नाही म्हणून विचार, द्राक्षे खायला मिळते म्हणून द्राक्षे मिळत, तसं नाही. परमार्थामध्ये त्या तुकाराम महाराजांना सगळ्या वस्तू सुख संपन्न असतात सुद्धा त्याच्या त्यांनी त्याग केला होता. म्हणून वैराग्य मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज उगीच कळत झालेले. तसंच माऊलीचं पण आहे. परमार्थामध्ये माऊलीच्या मूळ पायात माऊलीने घातलेल्या परमार्थामध्ये माऊलीने इतकं हाल सोसलेलं आहे. हाल सोसून सुद्धा ज्याने बघा ज्याच्या अंगी मोठेपणा त्या यातना कठीण आहे. परमार्थामध्ये सगळ्या यातना सोसाव्या लागतात. त्यावेळी कुठेतरी आपल्याला मोठेपणा मिळतोय. म्हणून त्याचे अंगी मोठे
दिला नाही ते त्यावेळी आपले माऊली घुसून जाऊन तुला बसले. जायला करायचं असेल तर आणि मम्मी हा लोकांचा त्रास कशासाठी काढायचा म्हणून आपण एका ह्याच्यामध्ये बसल्यानंतर त्या माऊलीच्या बहिणी मुक्ताबाईने जाऊन सांगितलं की दादा हे असं चालणार नाही म्हणून काठीचे अभंग आहे. योगी पावन मनाचा भाग्य संतांच्या संदेशाने हा लाभ पटणावर संतांच्या तंतीनच भाग्य मिळू शकते. भाग्याचे प्रवास तुम्हाला पवित्र आणि संसारिक तरी सांगितलं तरी भाग्याला पहिले साधन असावं लागतं आणि साधन असल्याशिवाय आपण भाग्य आपल्या प्रसाद करू. ते साधन म्हणजे मानव मनुष्याचा जन्म मिळाल्याशिवाय आपण भाग्याला जाऊ शकत नाही. आणि भाग्य जे साधन भाग्य मिळवण्यासाठी साधन असेल तर मानवाचा जन्म असावा लागतो आणि मग साध्य भाग्य आपल्याला मिळवावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला साध्य आपण साधन काय मानव पहिल्यांदा मानवाच्या जन्मात म्हणून आम्ही सगळं पहिल्यांदा भाग्यवान आहोत. कारण भारत देशामध्ये जन्माला येणं आणि भारत देशातून महाराष्ट्र देशामध्ये जन्माला येणे हे सर्वात मोठं भाग्य आहे. त्याशिवाय मोठ्यात मोठं भाग्य काय असेल तर देवानं आम्हाला जी इंद्रिय दिलेली आहे दिले इंद्रिय हात पाय डोळा गेले हा डोळ्याची नारायण तर हे आपल्याला हात वेडा पाय किंवा डोळे आंधळे पांढरे डोका असं दिलं असताना हे कशासाठी दिले तर परमेश्वराची भक्ती करण्यासाठी. आणि याच्यासाठी 84 लाख योनीमध्ये मानवजात अशी निर्माण केलेली आहे की हातपट्टी करावी याच्यासाठी केलेली आहे. कारण हा जो आमच्या देह निर्माण केला याच्यामध्ये जीव घातलेला आहे आणि याच्यामध्ये नाटकाप्रमाणे देणे हा जीव दिला दान त्या देकडे दुसऱ्या गाई पूर्ण करायची ते ह्याला आम्हाला हा जीव दान दिलेला आहे. हा केव्हा तशी बँकेत आपण केव्हाही ठेव काढून घेऊ शकतो तसा हा जीव आपली ठेव काढून घेऊ शकतो. म्हणून या ठेवीचं सतत चिंतन करण्यासाठी परमेश्वराची भक्ती करावी. परमेश्वराच्या भक्तीशिवाय तुमचं सार्थक होऊ शकत नाही. कारण नामाच्या ह्याच्यावरती आचार्याचं उदाहरण दिलेलं आहे. आता संत भेटी आता कोणा सादर वाल्या कोळी महाहत्यारे नामे चालला निघाले वाल्या कोळ्यानं 7 रांगेत खून करून भरलेले होते परंतु योगायोगाने त्याला संत खून भेटले. त्यावेळी नांदाना लुटायसाठी ते गेले. त्यावेळी त्यांना थांब तुझ्याकडे काय असेल ते
त्यावेळी नारद म्हणाला माझ्याकडे एक विधा आहे पिकं ते घे पाहिजे नाही असं नाही. मग नारदाने विचारले कशासाठी कुणासाठी करायला माझ्या कुटुंबासाठी. ज्या कुटुंबासाठी तू करतो आहे ते कुटुंब तुझं आहे का हे अगोदर विचारू नये. मनाला बरं आहे तुझं अविश्वास दाखवतो तुम्हाला दहा म्हणून सांगणार की पैसे नाही म्हणायचं कुठं ते बांधून घाल आणि म्हणून तरी ते पाहिल्यापर्यंत बांधून घातलं. नारद मुनींचं बांधलं पाहिल्यापुढे घरी जाऊन आला. बायकोला विचारलं मी जे आजपर्यंत घर जमवून आणतो मी कसंही धन चोरी करून आणलं पाप करून आणलं त्या घरामध्ये तुम्ही सहभागी आहेत का ते तुम्ही काय करता ते आम्हाला माहिती नाही. तुमचं तुम्ही तुमच्या बापाची तुम्ही धरली. त्यावेळी वाल्यापुढीचं डोळे उघडले गेले आणि मग नारायणाचे पाय झाले. मग नारायणाचं पाय दिल्यानंतर तुम्हीच माझा कालचे उद्धार करा. आणि मग नारदाने त्यावेळी राम राम म्हणायला सांगितलं. पण ते मला म्हणतायचे तर मला म्हणा असं म्हणायच्या त्यावेळी वाल्यापुढ्यात तोच वाल्या कोणी आज रामायण लिहू शकतो हा सत्य भेटीचा पहिला लाभ आहे. दुसरे लाभ हा मायासाठी बहिणी होती. जराबाई नामयाची दासी देवाला खळखळून शिवा द्यावी. जगाच्या बापाला शिवा देणारी एकमेव माता काय अरे विचार विचार मुळमा विचार कारट्या अशा पुस्तचर म्हणून दासी उभी राहुले मुली शिव्या देते दासी देते. आणि त्यावेळी देव आणि खळखळून हसायचा. आम्हाला बायकोनी शिवा देता आम्ही महाराज होतो पण देवाला शिवा देणारी एकमेव महिला दासी लढी द्यायची देव असायचा. दे शिवा दे शिवा माझं उन्हा जुनं काढणारे दुसरे कुणी नसू तू ते म्हणून जरी त्याला असायचं. आणि जरी शिवा होत तशा द्यायचे पण देव कधीही तिच्यावरती रागावला नाही एवढी तिची पात्रता होती. हा तसंच दुसरं आता चोखोबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चोखोबाच्या बायकोंचं पालनपोषण करण्यासाठी म्हणजे संतांच्या संगतीमुळं संतांच्या कुटुंबाचं सुद्धा लाभ होतो हे त्याच्याचं प्रमाण आहे. चोखोबाच्या बायकोचं त्यावेळी चोखोबा ज्यावेळी वारीला बहिणाबाईला बोलवायसाठी गेले बाळापणाचे दिवस होते बाळापणाला बोलवायला गेले त्यावेळी चोखोबाला विठ्ठलाचा छंद लागला आणि ते एका दिंडीतून गेले तिकडेच गेले पंढरपूरला गेले. त्याच्या इकडे बायको त्यांची बाळ झाली परंतु पांडुरंगाला ते सण झाले नाही. ती म्हणाला अरे माझ्या भक्ताची बायको बाळपोटाने शिकवली. पांडुरंगाला स्वतः त्याच्यामध्ये घडलेल्या हाती चालतो. दोन भाऊ होते थोरला भाऊ आणि त्याचा वडील होते पण आई होती. आणि धाकट्या भावाला करायचं होतं थोड्या भावानं मूळ मजुरी करून बायकोने मूळ मजुरी करून त्याला डॉक्टरला डॉक्टर केलं आणि डॉक्टर करून त्याने तोही बाळणपणाचा प्रसूतीचा डॉक्टर झाला. आणि ज्यावेळी त्याच्या वडिलांना वेदना सहन सुरू झाल्या त्यावेळी त्या मुलग्याची आई म्हणते अरे बाळा आता दवाखाना बाकीचे सगळे बंद झाले तुझ्या दवाखान्यामध्ये तिथं बाळंतपण कर. तो काय म्हणायचा आई मी पुरुष आहे मी. मग आईने सांगितलं तू तुझ्या शिक्षणासाठी ह्या बहिणी बायकोटाने नवऱ्यानं मूळ मजुरी करून तुला लहानाचं मोठं करून डॉक्टर केलं. ही कुठलाही तिचा प्राण असाच आहे त्या डॉक्टर आहे त्यावर तिची डिलिव्हरी कर नाही केला तुला फार आवडेल. तो म्हणाला मी करू शकत नाही. मग ते सांगितलं की बहीण ही बहिणी माझी स्त्री आहे आणि मी पुरुष आहे. तू त्याच्यासाठी असं कर तू लुगडं रे आणि सर्दी करेल तो ते मला लुगडं दिसू शकत नाही. स्वतःच्या बहिणीसाठी आपला स्वतःचा नीट लुगडं दिसत नाही पण चोखोबाच्या बायकोसाठी जगाचा मालक लुगडं दिसून 70 दिवस तिचा राहिते. कुणामुळं संतांच्या सांगतीमुळं संत चोखोबा संत होते म्हणून त्यांच्या बायकोचं बाळ म्हणून देवाला म्हणून भक्त नाही लाज धरीत सागाव्या भक्ती काज नाही लाज धरीत विठ्ठल. तरुण मुलांना माझं विनंती आहे
की आम्ही म्हातारपणी करू असं म्हणत असाल तर आपल्या आयुष्य आपल्या हातात नाही. कारण काळाची उडी तेव्हा पर्यंत चालता येते. म्हणून म्हणजे प्रेमाने मदनाई हात पाय म्हातारपणे आपण परमात्म्याचं म्हातारपण तुमच्या हातात नाही. म्हातारपणाची त्याच्या ह्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेले आहे. हात पाय सरळ बोलता येणार नाही, कानात सरळ ऐकू येता येणार नाही, डोळ्यातून नाकातून शेंबूड बोलणार. त्यावेळी तुमचा परमार्थ करायचा असेल तर तरुणपणे विठ्ठल बघायचा असेल तर तरुणपणे विठ्ठलाचा झेंडा लावून घ्यायचा असेल तर तरुणपणे घ्या. म्हातारपणे परमार्थ घ्या. गाऊना तू तुझा
आनंदाने असं गायला नाचवलं. आज ती दिंडी काढली. आज त्या दिंडीमध्ये तुम्ही तरुण होता म्हणून नाचला. म्हातारा नाचली नाही, तरुण नाचत होती. तर नाचायचं सामर्थ्य तरुणामध्येच असते, म्हणून तरुणपणा तुम्ही परमार्थ केला. आता तरुणपणामध्ये नाचल्यानंतर सुख काय? सुखे ठेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा नोहे भगवादा काळजुताची. ज्यावेळी राम नामाचं तुम्ही जेवण करत आला तर यमाला यायची आज्ञा तिथं परवानगी नाही. काळजुताची सुद्धा तिथं यमाची आज्ञाच आहे. म्हणून तिथं राम नाम चालते, तिथं यमाला यायची परवानगी नाही. म्हणून सुखाचं जेवण करायचं असेल तर राम नाम सतत मुखानं राम नाम म्हणून हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला धनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी बोलायला तुम्हाला कुठल्याही कामाचं बंधन लागत नाही. जळता, काढता, भांडता, उठता, बसता, जेवण करता सतत राम नाम जर मुखात राहिलं तर तुमचं घर अधिक सुख समृद्धी शांततेत राहते. म्हणून राम नाम हे सतत मुखावर असते. आता दुसऱ्या प्रमाण असं आहे, आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे हृदय आहे. दुसऱ्या खेळामध्ये संपुष्टी हृदय पेटी करून पोटू शकतो. जरा माझ्या प्रमाण एक आहे, हृदयी बंदी खाण केला आता विठ्ठल पुन्हा. जनाबाईनं हृदयी बंदी खाण केला आता विठ्ठल पुन्हा. हृदयाशिवाय तसे आपण एखादा मध्ये एखादा छोटासा कप्पा त्याच्यामध्ये आपण जशी मौल्य माणूस होतं तसं देवाला साठवण्याची जागा असेल तर हृदय. हृदयाच्या शिवाय कुठेही नाही जागा. म्हणून Yeah.
एक सावंता माळी, दुसरे आपले हनुमान हनुमंता काय काय त्या वाटात सांगाव्या म्हणून सुद्धा हनुमंताने हृदयामध्ये द्यावं. रामाने ज्यावेळी राज्य जवळून आल्यावर ऐकायला आपण पराक्रम करू आल्यानंतर आपण त्याच्या जीवावर पराक्रम केलेला असतो. त्या सैन्याला काहीतरी पारितोषिक द्यावं म्हणून ज्यावेळी सीताबाईच्या मनामध्ये आले की एवढ्या लोकांनी आमचं सहाय्य केलं तेव्हा त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. म्हणून सीताबाईनं हनुमंताला आपल्या मोत्याचा हार दिला. पण हनुमंत हा कसला बाबा, त्याला रामाशिवाय दुसऱ्या कसे काही आवडत होतं. म्हणून तो मोत्याचा हार असा घ्यायचा आणि फोडून बघायचा त्याच्यात राम आहे का. त्यावेळी सिद्धीराने त्या बाकीच्याने विचारले की तू ह्याच्यामध्ये काय तुम्हाला राम आहे का दुसरे बघा. त्यावेळी रामाच्या अंतःकरणामध्ये याची हे जाऊ नये म्हणून राम स्वतःच्या म्हणून तुझ्या हृदयात राम आहे का. त्यावेळी राम त्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाला म्हणून छाती कुठला आज इथे भारताचं राम होतं. दुसऱ्या कुणाची न भक्ती करणारा असा हनुमंत आहे. तसंच सावंता माळेच्या हृदयामध्ये सुद्धा बसला. म्हणून देवाला साठवण्याची जागा हृदयाची आहे. जिथं कुठलीही जागा नाही. हृदयाला आपण स्वच्छ मनानं हृदयामध्ये साठवला तर देव आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाही. आता आपण उजळले भाग्य आता
संत दर्शनी हा लाभ, 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 दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ,
पद्मनाम जोडीला संपुटे हृदय पेटी करुणी बोटी साठवू. आता भाग्याच्या बाबतीत आपल्याला बरेच नियोजन केलेलं निवडून. पण भाग्य या जगामध्ये सर्वात भाग्यवान कोण असेल तर आमचं तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचं भाग्य कसलेही त्या भाग्याला कलंक नाही. कसं भाग्य त्यांचं थोर आहे. ह्या जेवढ्या ह्या विश्वामध्ये जेवढी मानवता जन्माला आली त्या मानव जन्माला सगळ्याला काही ना जाळावं लागलं, काही ना पुरावं लागलं, काही समाज गेली. पण तुकाराम महाराजांचं तसं नाही. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. म्हणून सर्वात भाग्य त्यांचं थोर आहे. कारण प्रयाण काळी देवी जिवंतपणी मानव देह गुण वैकुंठ गमन झाले. आमचं तसं नाही. आमचं कसं आहे, आमचं विमान वेगळं. आमचं आम्ही भीतीला एकदा टेकून बसलो की आमचं विमान तयार करतात. आता काय, आता प्रत्येक ग्रामपंचायतीने तयार करून ठेवलेलं आहे. पुन्हा काही काही ठिकाणी विमानाची सोय आहे. काठ्या म्हणतात की आपण त्या काठ्या अगोदर आणतात. तिथे सगळंच पाहुणे आता काय पहिल्यासारखं राहिले नाही. आता लगेच झाडू झालेलं आहे. अमुक अमुक माणूस वैकुंठ देवाघरी गेलेला, तुम्ही लवकर या. त्याच्यामुळं आमचं विमान काय नेतात. मग तिथेच काय विमानाच्या वेळेला आम्हाला राजा होतोय. मी त्यावेळी तुम्हाला माहिती नाही राजा मराठ्या अगोदर कोण राजा म्हणत नाही. मेल्यानंतर राजा मग बायका राजा होतात. माझा राजा, माझा पोपट, काय उपमा देतात ते सांगण्याजोगं नाही. त्या उपमा जर जिवंत कोणी दिले असतात तर कान होत नाही. आयला बायको मागे मला राजा म्हणते, पण जिवंत कोणी आम्हाला राजा म्हणत नाही. धावा धावा आता आला चार आश्रय परिसर असते आपल्या उपमा देतात. आणि त्यावेळी आपण त्या गमन करतो ना, प्रयाणाच्या वेळी असताना आपल्या पाठ्य काय येते चांगलं तर मग याचा संचित येते. बाकी काय येते तिथं पैसा काय इथं तिथे गेला संसार पैसा अडका तिथल्या इथं राहणार काय असं आहे. म्हणून तुम्ही हा पैसा संसार करा, नेटका करा, नाही असं नाही म्हणत नाही. पण तू ह्या 24 तासामध्ये कसं श्रीकृष्णाला सांगितले, श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितले की 10 मिनिटं काय 1 मिनिट दे, पण ते तन मन देवाने कुठं दे. तसं तुम्ही अर्धा तास असणार नाम कीर्तन देव भक्ती करावी अशी मी तुमच्या चरणी विनंती करतो. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले. तुकारामांच्या बायकोचं किती दुर्भाग्य बघा. आवडी येतेच काय तू, मी चाललो येतेच नाही झाले. माझं सगळं घरामध्ये राहिले म्हणजे ती सुद्धा राहिली. हा माया जाळाची पडली आणि तुकाराम महाराज माया होती. तुकाराम महाराज गेले.
झालेली सेवा टाळकऱ्यांच्या मृदंगाच्या इतर बसलेल्या श्रोत्यांच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून विजयवाल्याच्या सर्वांच्या अर्पण करून सेवेला विराम देत आहे काय ज्ञानेश्वर
संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव संत दर्शनी
प्रत्येक गावाचं नाव राहिलं असेल तर त्याने येऊन माहिती सांग म्हणायचं. सगळ्यांना त्या कोणत्या ओळख तुकाराम सद्गुरु के पाई भावे